महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे. या वर्षाची मकर संक्रांती अतिशय गोड अशी जाणार आहे आणि आनंदमय अशी जाणार आहे. ती का जाणार आहे किंवा काय गुड न्यूज आहे याचे सविस्तर वर्णन आपण करणार आहोत. त्याआधी ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर महिन्याचे ₹1500 त्यांच्या अकाउंटला आले नाहीत म्हणून मला खूप कमेंट्स येत आहेत. आपण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. मी 3 पॉइंट सांगणार. तुम्ही बघा तुम्ही कोणत्या पॉइंटमध्ये फसणार आहेत. पहिला पॉइंट आहे तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या कुटुंब मेंबरमध्ये जर कुणाच्या नावावर फोर व्हीलर असेल तर तुम्ही या योजनेला अपात्र आहात. दुसरा पॉइंट, तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये जर एकाच रेशन कार्डमध्ये 3 महिलांची नावं असतील आणि 3 महिला आतापर्यंत लाभ घेत असतील, ते देखील या योजनेमधून अपात्र करण्यात आलेले आहेत. आणि तिसरा पॉइंट, तुमचे कुटुंबाचे एकूण उत्पन्न टोटल जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्ही या योजनेमधून अपात्र आहात. आता तुम्ही विचार करा तुम्ही कोणत्या पॉइंटमध्ये बसताय. किंवा अशा देखील महिला आहेत ज्यांचे मला कमेंट्स आलेले आहेत की आम्ही या 3 पॉइंटमधून कुठंच बसत नाही किंवा आमच्या घरामध्ये फोर व्हीलर नाही किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही किंवा मी एकच महिला माझ्या रेशन कार्डमध्ये नाव आहे आणि मला देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही. तर त्या लाडक्या बहिणीला माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या नजीकच्या तालुका लेवलला महिला बाल विकास कल्याण अधिकारी तिथं ऑफिसला जा, तिथं त्यांना भेटा, तुमचे प्रॉब्लेम सांगा, नक्की तुम्हाला मदत मिळणार आहे. तर आता मित्रांनो गुड न्यूज काय आहे? तुमच्या मकर संक्रांती ज्या लाडक्या बहिणी त्यांची गुड न्यूज काय आहे ती आपण पाहणार आहोत. तर तुमच्या या महिन्याला मकर संक्रांती निमित्त तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी दोघं महिन्याचे ₹3000 तुम्हाला मिळण्याची शंका वर्तवण्यात आलेली आहे. तर तुम्ही या मकर संक्रांती तुमची अतिशय आनंदमय जाणार आहे. असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी किंवा अशीच विशिष्ट माहितीसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.